झाले 1:59. नमस्कार, मी सचिन रमेशराव वावरकर, बालरक्षक महाराष्ट्र या फेसबुक पेजवरती आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. सन 2016 मध्ये आदरणीय नंदकुमार साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेला बालरक्षक चळवळ हा उपक्रम आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे. हा उपक्रम पोहोचत असताना सहजासहजी हा उपक्रम पोहोचणे शक्य नव्हतं. यासाठी समता विभाग प्रमुख आदरणीय शोभा खंदारे मॅडम, डॉक्टर क्षीरसागर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बालरक्षक चळवळ ही उभी राहिली. सन 2016 मध्ये आदरणीय नंदकुमार साहेब यांच्या संकल्पनेतून एक बालरक्षक चळवळीची लिंक सर्वांसमक्ष ठेवण्यात आली. सर्व सुरू केल्यानंतर बऱ्याचशा बालरक्षकांनी स्वइच्छेने ही लिंक भरली. लिंक भरल्यानंतर सर्वांना बालरक्षक ही संकल्पना कोणाला माहितीच नव्हती. सर्वांना असं वाटायचं की बालरक्षक म्हणजे कोणतं तरी मुलाचं रक्षण करणारा एखादा कोणीतरी असेल किंवा असा प्रकारचा काहीतरी उपक्रम असेल, साधारण उपक्रम असेल अशा इच्छेने सर्वांनी, बऱ्याचशा शिक्षकांनी ती लिंक भरली. काही इच्छुक शिक्षक ज्यांना असं वाटत होतं की आपण मुलांसाठी काहीतरी करावं, त्यांनी सुद्धा ही लिंक भरलेली होती. यामध्ये सुरुवातीला शाळाबाह्य हा शब्द आलेला होता. आता शाळाबाह्य म्हटल्यानंतर विद्यार्थी शाळाबाह्य जर होत असेल तर त्या संदर्भातच काहीतरी काम आहे असं सर्वांना वाटायचं. आणि त्या अनुषंगाने समता विभागामार्फत व शिक्षण विभागामार्फत बालरक्षक चळवळ ही संकल्पना दृढ होत गेली. यामध्ये वेगवेगळ्या वेळेस जालना, तसेच अमरावती, संगमनेर अशा विविध ठिकाणी विभागस्तरीय, शेगाव विभागस्तरीय, राज्यस्तरीय वेगवेगळ्या बालरक्षक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. आज ही बालरक्षक चळवळ सर्व तळागाळापर्यंत पोहोचलेली आहे आणि ही अधिकाधिक व्यापक होण्यासाठी व तळागाळातील जे शिक्षक अजूनही बालरक्षक चळवळीमध्ये समावेश करण्यासाठी तयार आहेत, पण संकल्पना लक्षात येत नसल्यामुळे अशा बालरक्षक होणाऱ्या शिक्षकांना सुद्धा आपण या बालरक्षक चळवळीमध्ये समाविष्ट करून घ्यावं. त्याचप्रमाणे इतर क्षेत्रातले जे मान्यवर आहेत, इतर इंजिनियर असो, LIC चे अधिकारी असो, पोलीस क्षेत्रातले असो, डॉक्टर असो, समाजकार्य असो, या व्यक्तींनी सुद्धा चळवळीमध्ये समाविष्ट व्हावं यासाठी मागील 2 महिन्यापासून बालरक्षक महाराष्ट्र हे फेसबुक पेज तयार करण्यात आले. या फेसबुक पेजवरती मागील 2 महिन्यामध्ये वेगवेगळ्या बालरक्षकांनी वेगवेगळ्या विभागातल्या, महाराष्ट्रातील विविध विभागातील, विविध जिल्ह्यातील पोटतिडकीने आणि चांगल्या तऱ्हेने काम करणाऱ्या बालरक्षकांनी खूप चांगल्या तऱ्हेने आपले मत व्यक्त केले. यामध्येच आदरणीय दिनकर पाटील साहेब संचालक यांनी सुद्धा आपले मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे माननीय आयुक्त साहेब, आदरणीय शोभा खंदारे मॅडम, आदरणीय डॉक्टर क्षीरसागर साहेब यांनी सुद्धा, या मान्यवरांनी सुद्धा आपलं मत या बालरक्षक महाराष्ट्र पेजवरती सादर केलं. आणि बालरक्षक चळवळ तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी सुद्धा सर्वांना मार्गदर्शित आणि प्रोत्साहित केलं. बालरक्षक चळवळ यामध्ये
मी जेव्हा लिंक भरली, आता माझं स्वतःचं सांगण्याचा हा उद्देश नाही, पण तुम्ही जेव्हा लिंक भरली त्यापूर्वीही जवळजवळ 10 वर्षापूर्वी मी शाळाबाह्य मुलांसाठी अमरावती जिल्ह्यामध्ये काम सुरू केलेलं होतं. इव्हा ना असं म्हणतात, परमेश्वराला जे करायचं आहे तो बरोबर काही ना काही गोल फिरून एका चक्रवार कृतीमध्ये तो आपल्यासमोर ताट परत आणून देत असतो. होऊ शकतं मागील 10 वर्षापूर्वी जे मी करत होतो ते नंतर 10 वर्षानंतर मला कामी येईल, किंवा ते करण्यासाठी मला पुढे यावं लागेल, यासाठीच परमेश्वराने ते केलं असेल. अमरावती जिल्ह्यामध्ये 2003 ते 2008 या कालावधीमध्ये शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी एक प्रोजेक्ट चालू होता. त्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा मी 2003 ते 2008 पर्यंत पूर्ण तऱ्हेने कार्य केलं. त्यावेळेस माझ्यासोबत वेगवेगळे माझे मित्रमंडळी होते. त्यावेळेस आम्ही अमरावती शहरातील चौरेनगर, गोपालनगर, कुंभारवाडा, जनता कॉलनी, वसंतराव नाईक झोपडपट्टी यासारख्या विविध भागामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचे केंद्र चालवले. आणि बरीचशी मुलं त्यावेळेससुद्धा शाळाबाह्य असतानाही, शाळेतून जे दूर झालेले होते त्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणले. मला सांगायला खूप आनंद होतो, त्यापैकी चौरेनगर येथील चिरंजीव सागर नावाचा विद्यार्थी आजही चांगल्या प्रकारे माझ्यासोबत, मी ज्यांनी त्याला शिकवलं तो विद्यार्थी जवळजवळ 3 ते 4 पिक्चरमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि उत्तम जीवन जगत आहे. आता आपला मोठेपणा सांगायची काही गरज नसतं, पण आताच काही महिन्यांपूर्वी, लॉकडाऊनच्या या कोरोना काळाच्या काही महिन्यांपूर्वी माझाच त्यावेळेसचा विद्यार्थी संदीप कलानी नावाचा, चौरेनगरमधीलच, योगायोगाने लग्न समारंभात जायची वेळ आली. कोरोना काळाच्या आधीची गोष्ट. त्यावेळेस अचानक कॅटरिंगचे काम करणारा तो संदीप कलानी मला अचानक भेटला आणि मी ओळखत नसताना त्यांनी स्वतःहून माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, सर तुम्ही कसे आहात? मी अचंबित राहिलो. मला आश्चर्य वाटलं की हा मुलगा कोण आहे? मग त्यांनी स्वतःचा, कारण की आता त्यावेळेसचा लहान विद्यार्थी आज इतका मोठा झाला, त्यावेळेस मिशा नव्हत्या, काही एवढा प्रौढ झालेला नव्हता, आज त्याला मिशा फुटलेल्या होत्या आणि स्वतःचं काम करून राहिलेला होता, स्वतःचा कॅटरिंगचा बिझनेस करत होता. मला खूप आनंद झाला. म्हटलं त्यावेळेस जे रोपटं आपण लावलं, जे ह्या मुलांमध्ये चैतन्य निर्माण केलं, जे शिक्षण यामध्ये पेरलं, ते सफल झालं. असे कितीतरी विद्यार्थी आजही शिक्षण घेत आहे. 2008 नंतर नोकरीवर लागल्यावर मेळघाट हा दुर्गम भाग, अमरावती जिल्ह्यातीलच काय तर महाराष्ट्रालाही परिचित असणारा हा दुर्गम भाग असतानाही इथे सुरुवातीलाच नोकरीवर लागल्यानंतर मला नागरतास नावाचं गाव मिळालं. नागरतास गाव खूप निसर्गरम्य गाव, सर्वांना चांगलं वाटणारं, दुरून डोंगर साजरे असतात अशाप्रमाणे असणारं गाव, छान 4 बाजूनी डोंगराळ मध्ये वसलेलं हे गाव, 265 लोकसंख्येचं गाव. मी सुरुवातीपासूनच तिथे काम करायला सुरुवात केली. नवीन काळ होता, त्यावेळेस बालरक्षक वगैरे काही संकल्पना नव्हती, फक्त आपलं काम मुलांना शिकवणे एवढंच होतं आणि काम सुरू झालं. कालांतराने 2011 मध्ये ते गाव टायगर प्रोजेक्टमध्ये उठून गेलं. मित्रमंडळी भेटली, आपलं काम चालू होतं. तिथनं मी तारुबांधा या मेळघाटातील अतिशय दुर्गम क्षेत्रात, दुर्गम भागामध्ये पोहोचलो. अमरावती शहरापासून हे गाव जवळजवळ 145 किलोमीटर होतं. 145 किलोमीटर माझ्या बाईकने जाणे, काम करणे, उत्साह वाटायचा. माझ्यासोबत त्यावेळेस
आता जे आपले असलेले विनोद राठोड सर, उमेश आळे सर, हे सुद्धा माझ्यासोबत होते. त्यावेळेस हे हतरू केंद्रामध्ये होते, चिखलदऱ्यासारख्या दुर्गम भागात त्यांचंही काम चालू होतं. माझे सहकारी आहे मनीष काळे सर, हे सुद्धा माझ्यासोबत तेव्हा होते. आजचे अमरावती जिल्ह्याचे समता विभाग, अमरावती जिल्हा प्रमुख, जिल्हा समन्वयक आदरणीय चांदुरे सर, दीपकजी चांदुरे सर, योगायोगाने यांच्याच जागेवर मला तारुबांधा हे गाव मिळालं. तारुबांध्याला गेलो, तिथेही कोरकू, तिथेही शिकवावं ही इच्छा बाळगून तिथे शिक्षण क्षेत्र चालू केलं. काम चालू होतं. 100% कोरकू असलेल्या गावात कोणीतरी पुढे यावं ही मनोमन इच्छा होती. कारण मी स्वतः ज्या परिस्थितीतून आलो होतो त्या परिस्थितीतून असं वाटायचं की नाही बा, हेही अशाच परिस्थितीचे विद्यार्थी आहे. यापैकी किमान 100 विद्यार्थ्यापैकी किमान 5 विद्यार्थी पुढे गेले आणि कोणत्या तरी हुद्द्यावर किंवा कोणत्याही नोकरीवर गेले तर नक्कीच हा मेळघाट एक दिवस उत्कृष्टरित्या सुधारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी तारुबांधा या गावामध्ये सुद्धा तेव्हाचे माझे मुख्याध्यापक श्री राजेशजी भोंगाळे सर होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम सुरू केलं. काम सुरू झालं. 1-2 वेळा चांदुरे सरांची भेट झाली. चांदुरे सरांनीही गावाचा इतिहास सांगितला. मी म्हटलं, आज आपण आता इथे काहीतरी कोणते तरी विद्यार्थी घडवणं आपल्या हातात आहे आणि घडवायचेच आहे. आणि त्या उद्देशानेच मी जवळजवळ 5.5 वर्ष त्या गावात राहिलो. 5.5 वर्षामध्ये जवळजवळ 6 विद्यार्थी मी त्यावेळेस त्या दुर्गम भागातून अमरावती जिल्ह्यामध्ये शिकण्यासाठी आणले. त्यापैकी 2 विद्यार्थ्यांना आईवडील नसल्यामुळे अमरावतीलाच गडगडेश्वर या क्षेत्रामध्ये एक अनाथ अशा मुलांसाठी चालणारी आश्रमशाळा होती. तिथे सर्व शिक्षण त्यांचं मोफत केलं जात होतं. तिथे त्यांना दाखला मिळून दिला. मुलगा कालू नावाचा एक मुलगा होता आणि अर्जुन नावाचा कालू नावाचा मुलगा होता आणि एक निखिल नावाचा मुलगा होता. दोघांनाही ॲडमिशन करून दिली. दोघंही मुलं शिकून मॅट्रिक होऊन परत आपल्या तारुबांधा या ठिकाणी. त्याच गावचे सरपंच श्री शंकर भाऊ यांची मुलगी जया, हिची सुद्धा ॲडमिशन अचलपूर जवळ असलेल्या मल्हारा या आश्रमशाळेमध्ये मी करून दिली. मुलगी दाखल झाल्यानंतर मल्हाऱ्याला शिकली. आता ती मुलगी मॅट्रिक पास होऊन मला असं मागे समजलं होतं की त्या मुलीचे लग्नसुद्धा जोडलेले. म्हणजे मुलं शिकत होती. मेळघाट पुढे यावा, मेळघाटातील विद्यार्थी शिकावे या इच्छेनेच जे करता येईल ते करण्याचा माझा अट्टहास होता. तारुबांधा या गावातून निघालो. भिरोजा इथे गेले आणि भिरोजाला गेल्यानंतर खरी बालरक्षक चळवळ सुरू झाली. कारण भिरोजाला गेल्यानंतरच 2016 नेमकं मी भिरोजाला गेलो आणि भिरोजालाच बालरक्षक चळवळीची लिंक मला प्राप्त झाली. बालरक्षक चळवळ सुरू झाली. सुरुवातीची संकल्पना एवढी काही माहिती नव्हती. सर्वप्रथम राज्यस्तरीय पहिली बालरक्षक कार्यशाळा अमरावती जिल्ह्यात अमरावती शहरामध्येच डायट कॉलेजला झाली. आदरणीय नंदकुमार साहेब त्या बालरक्षक मेळाव्याला उपस्थित होते. आदरणीय खंदारे मॅडम होत्या. क्षीरसागर साहेब होते. जालन्याहून आलेले 2-3 परत मार्गदर्शक होते. कुलकर्णी सर होते आणि त्यांनी आम्हाला बालरक्षक चळवळ ही समजावून सांगितली. मेळावा झाल्यानंतर भिरोजाला गेलो. भिरोजाला गेल्यानंतर लक्षात आलं की जसं बालरक्षक चळवळीमध्ये सांगितलं होतं की आपल्या क्षेत्रामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना कुठेही स्थलांतरित होऊ द्यायचं नाही.
स्थलांतर थांबवणे हा मुख्य बालरक्षक चळवळीचा मुख्य उद्देश. स्थलांतर थांबलं पाहिजे, विद्यार्थी शाळेत आले पाहिजे, येऊन ते शिकले पाहिजे, टिकले पाहिजे आणि उच्च शिक्षित किमान झाले पाहिजे. त्यामुळेच भिरोजा येथे असलेले अर्जुन आणि सुनील हे दोघं भावंड दरवर्षी अकोला जिल्ह्यातील चोहट्टा बाजार येथील वीट भट्टीवर काम करायला जायचे. दिवाळी झाल्यानंतर आपल्या पालकांसोबत ही मुलं सर्रासपणे बिलकुल चोहट्टा बाजार येथे चालली जायची. चोहट्टा बाजारला गेल्यानंतर हे जवळजवळ 4 महिने बिलकुल शाळेत येत नव्हते. म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये जेव्हा कोरकू आदिवासी बांधवांची होळी हा सर्वात मोठातला सण असतो, त्यावेळेस होळीसाठी हे लोक परत यायची. म्हणजे जवळजवळ 4 महिने ही मुलं शाळेत बिलकुल येत नव्हती. शाळेत येत नसल्यामुळे मला ही गोष्ट लक्षात आली. वडिलांचं नाव शंकर होतं, भिरोजा हे गाव होतं, अतिशय दुर्गम रस्ता, 2-2 दिवस लाईन राहत नव्हती, मोबाईलच्या नेटवर्कचा प्रॉब्लेम, फोनवर तरी कसं बोलायचं. मग ठरवलं नाही, आपण यांच्या घरी जाऊनच काहीतरी यांच्या आई वडिलांचंच प्रबोधन करणे आवश्यक आहे. भिरोजाला नवीन नवीन शिक्षक असल्यामुळे आणि केंद्र एकच असल्यामुळे तेथील मान्यवर मंडळी देवीदास कोगे सारखे, गजानन कोगे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष होते, यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या सहकार्याने मी त्या विद्यार्थ्यांच्या घरी गेलो. विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं. विद्यार्थ्यांना म्हटलं, शाळेत आल्या तुम्ही तिथे गेल्यानंतर जेव्हा तुम्ही परत येता त्यावेळेस वीटभट्टीवर काम करून अक्षरशः हाताच्या बोटांमधली जागा खूप नाजूक आणि पूर्ण मांस निघणारी अशा प्रकारची होऊन जाते. त्यांना सगळं समजावून सांगितलं. मुलं म्हणाले, सर हम तो जाने के लिए तैयार नहीं, लेकिन हमारे पिताजी के साथ में जाना पड़ता है. 6व्या वर्गात शिकणारी मुलं होती. मी म्हटलं ठीक आहे, तुझ्या वडिलांसोबत बोलतो. वडिलांसोबत बोललो. वडिलांनी माझ्यासमोर एकच प्रश्न निर्माण केला, सर हम तो चले जाएंगे, हमें तो पेट के लिए जाना ही है, लेकिन हम जाने के बाद में बच्चों को यहाँ पे कैसे रखेंगे, किसके भरोसे पे रखेंगे. बालरक्षक चळवळीमध्ये मेळावा जेव्हा झाला होता, आदरणीय नंदकुमार साहेबांनी सांगितलं होतं की जर त्यांची व्यवस्था कुठे होत नसेल तर त्यांच्या नातेवाईकांकडे त्यांची व्यवस्था करा. मग मी तोही त्यांना उपाय सांगितला. ते तयार झाले आणि शेवटी त्यांनी जाता जाता मला एक गोष्ट सांगितली, सर हम यहाँ से जा रहे हैं, लेकिन हमारे दोनों बच्चों को आपके जिम्मेदारी पे छोड़ के जा रहे. आता 4 महिने त्या विद्यार्थ्यांचं पालकत्व घेणे, त्यांना सांभाळणे, असं नाही की ते माझ्यासोबत राहतील, पण ते माझ्यासोबत राहत नसतानाही असं वाटायचं की कमी जास्त जर त्या मुलांचं काही झालं तर आपण रिस्क कशी घ्यायची. पण तरीही ठरवलं, जे होईल ते होईल, पाहून घेऊ. आणि सतत 4 महिने त्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास प्रोत्साहित केलं. रोज त्या शाळेत मी गेल्यानंतर पहिले मी त्या विद्यार्थ्यांना विचारायचो, तुम्ही कसे आहात, कल खाना खाया थे की नाही, पढ़ाई किए थे की नाही. हे सगळं त्यांना विचारल्यानंतर त्यांनाही मनातून बरं वाटायचं. आणि हे असं करता करता 4 महिने कसे निघून गेले काही कळलंच नाही. होळी आली. होळीला त्याचे पालक घरी आले आणि त्यांनी जसे घरी आले तसंच माझ्याकडे येऊन, शाळेत येऊन त्यांनी माझे आभार मानले. मला खूप मनातून बरं वाटलं. काहीतरी आपण चांगलं करतो आहे ही मनातून होत असलेली एक प्रेरक अशी भावना निर्माण झाली. त्याच वेळेस विनोददादा मेळघाटामध्येच काम करत होते.
विनोददादाच्या ज्ञानरचनावादावरती विविध कार्यशाळा चालायच्या. ढाकणा केंद्रामध्ये त्यांनी ज्ञानरचनावादावरती कार्यशाळा आयोजित केली होती. उमेश आडेसर सोबत होते. भिरोजाहून जवळजवळ 54 किलोमीटर असलेलं ढाकणा हे दुर्गम अतिक्षेत्र गाव, तिथे असलेली कार्यशाळा आम्ही सर्व केंद्रातील शिक्षकांनी अटेंड केली. ज्ञानरचनावाद जोडला. ज्ञानरचनावादाचा बी आम्ही तिथे निर्माण केलं. सर्व शिक्षकांनी एकत्रित येऊन विद्यार्थ्यांना ज्ञानरचनावादाद्वारे शिक्षण देणं सुरुवात केलं. त्यावेळेस मी स्वतः शाळेच्या फरशीवरती रंगरंगोटी स्वतः करून विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला. रंगरंगोटी करत होतो. एक पेंटर करेल अशा पद्धतीने तर आपला येणं शक्य नाही, परंतु जिथपर्यंत जमतं तिथपर्यंत आपल्या हाताने आणि करायचं असं ठरवलं होतं आणि ते केलं. तेथीलच भिरोजा येथील पुढे इयत्ता 7वीमध्ये हे 2 विद्यार्थी पास झाले. त्यांच्यासोबतच इतर असलेले रमण बेलसरे, श्याम बेलसरे अशा प्रकारचे 8 विद्यार्थी. त्यांच्या पालकांनाही असं वाटायचं की नाही सर, हमें अमरावती में ही अपने बच्चों को पढ़ाना है. बलई नावाचा समाज होता. कोरकूसोबतच बलईही तिथे राहतात मेळघाटमध्ये. बलई समाजामध्ये असलेले शिक्षक बलई समाजामध्ये असलेले पालक थोडे सुज्ञ होते. कोरकूपेक्षा त्यांना नॉलेज होतं, पण कोरकूंच्या सोबतच त्या बलईंच्या सोबतच कोरकूंनाही वाटायचं की आपलेही विद्यार्थी शिकले पाहिजे. आणि अशा प्रकारे त्यांनी माझ्याजवळ इच्छा व्यक्त केली. मी त्यांना सुरुवातीपासून सांगत आलेलो होतो, 7वा वर्ग पास झाल्यानंतर शिक्षण विद्यार्थ्यांचं बंद करायचं नाही. आश्रम शाळेमध्ये शिकवायची इच्छा असली तरी शिकवायचं, पण आश्रम शाळेतही शिकवत असताना विद्यार्थ्याकडे लक्ष द्यायचं. तुम्हाला माझी कधीही मदत हजर आहे. त्यांनी माझ्याजवळ इच्छा व्यक्त केली, सर हमें इनको चिखलदरा में पढ़ाना है. मी म्हटलं ठीक आहे, मी विचार करतो. काही शिक्षक चिखलदऱ्यातील असतील त्यांना विचारतो. आता चिखलदऱ्यासारख्या भागामध्ये, चिखलदऱ्या या गावामध्ये योगायोगाने गिरिजन विद्यालय, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे गिरिजन विद्यालय आहे. या गिरिजन विद्यालयामध्ये माझ्या स्वतःचे शिक्षण पूर्ण रामकृष्ण महाविद्यालयामध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्षेत्रामध्ये झालं असल्यामुळे तेथील बरेचसे शिक्षक माझे परिचयाचे होते. योगायोगाने गिरिजन विद्यालयामध्ये गेलो. मला ज्यांनी शिकवलं होतं तेच ढोरे सर मला तिथे भेटले. हा योगायोग म्हणावा की नशिबाच्या गोष्टी हे मला माहिती नाही. मी सरांना पूर्ण माझी संकल्पना समजावून सांगितली. सरांनी सांगितलं, मी यांना ॲडमिशन माझ्या शाळेत देतो, 8ही विद्यार्थ्यांना माझ्या शाळेत ॲडमिशन देतो, पण यांची राहायची व्यवस्था कुठे करणार. मी म्हटलं आता हा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न. कारण की सर शिकवायला तयार आहे, शाळा ॲडमिशन द्यायला तयार आहे, मुख्याध्यापक त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार आहे, विश्वासाने ढोरे सर त्यांना शिकवतील याचीही शाश्वती आहे. पण हे सगळं करत असताना या विद्यार्थ्यांना ठेवायचं कुठे? चिखलदरासारख्या भागामध्ये कोणाकडे ठेवायचं? मी म्हटलं ठीक आहे, काहीतरी करावं आणि चक्र सुरू केलं. सिंधुताई सपकाळ जनपरिचित असलेल्या तळागाळातील चांगल्या सर्व लोकांना परिचित असलेलं व्यक्तिमत्व, यांचा मानसपुत्र तिथे असतो चिखलदऱ्याला. त्यांची एक संस्था जिथे मुलांना आश्रमशाळेमध्ये राहण्यास तयार होते. ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना तिथे शिकवण्यात येतं. तिथे राहण्यासाठी त्यांची व्यवस्था होत असते, जेवण वगैरेची व्यवस्था होती. मी म्हटलं ठीक आहे. तिथे त्यांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर त्यांनी स्पष्ट सांगितलं, सर आम्ही यांना ठेवायला तयार आहोत, परंतु आम्हाला पालकांचं लेखी हवं.
मी म्हटलं ठीक आहे, पालकांचं लेखी घेतो. तिथनं परत भिरोजाला गेलो. भिरोजाला 8 विद्यार्थ्याचे जवळजवळ 6 पालक होते. त्या पालकांना समजावून सांगितलं, तुम्हाला विद्यार्थ्यांना, तुमच्या मुलांना शिकवायचं आहे, चिखलदऱ्याला मी ॲडमिशन करून देतो आहे, ढोरे सर ओळखीची आहे, मी त्याची गॅरंटी घेतो आहे, पण तुमच्या राहण्याची, विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था ही मी फक्त त्या आश्रमशाळेमध्येच करू शकतो. पालक तयार झाले. कोणत्याही प्रकारची साधनाची व्यवस्था नव्हती. 2 व्हीलरच म्हणजे आमचं सगळं एक साधन. कुठेही फिरा, चिखलदऱ्यामध्ये कुठेही जा, 2 व्हीलर, त्याशिवाय कोणताही पर्याय नाही. 4 व्हीलर मॅनेज करणे शक्य नाही आणि 4 व्हीलर कुठे कुठे फिरवणार. 2 व्हीलरवरतीच, माझ्या 2 व्हीलरवरती दोघांना बसवलं. अशा 2 टू व्हीलर अजून घेतल्या. आम्ही सर्व पालकांना घेऊन मी त्या पालकांसोबत गेलो. पालकांसोबत भेटल्यानंतर, त्यांच्यासोबत भेट घेतल्यानंतर लक्षात आलं की हे पालक इथे यांना शिकवण्यासाठी तयार आहेत. म्हटलं चिंता मिटली, विद्यार्थी आता शिकण्यास तयार झाले. 2018ची ही गोष्ट आहे. 2018मध्ये या सर्व विद्यार्थ्यांना मी शाळेत दाखल केलं. मनाला समाधान वाटलं, विद्यार्थी शिकत आहे, विद्यार्थी शिकून नक्कीच मोठे होतील. 8ही विद्यार्थ्यांची ॲडमिशन केली, शाळा सुरू झाली. 2017मध्येच ॲडमिशन केलेली होती. शाळा सुरू झाली. ढोरे सरांचे फोन चालू होते, विद्यार्थी शिकत आहे. मी अधूनमधून त्यांना फोन करायचो, त्यांना विचारायचो कसे आहे विद्यार्थी, व्यवस्थित आहे की नाही. कारण की शिक्षित असलेल्या पालकाच्या विद्यार्थ्यांची जबाबदारी घेणे वेगळं आणि एका अशिक्षित असणाऱ्या पालकाच्या विद्यार्थ्याची जबाबदारी घेणे वेगळं. सगळ्यांचे मन सांभाळणे वेगळं. सरांसोबत नेहमी संपर्कात राहायचो, त्यांना विचारायचो कसं आहे, काय आहे. सर म्हणाले, मला सर बाबूच म्हणायचे, ढोरे सर, कारण की त्यांनी मला शिकवलेलं होतं. आता ज्यांनी शिकवलं त्यांच्यासाठी मी मुलाप्रमाणे, ते मला बाबूच म्हणायचे. आज सर रिटायर्ड झालेले आहे. त्यांनी तेव्हाच मला सांगितलं, सचिन, मी आता येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये रिटायर्ड होईल. त्यानंतर विद्यार्थी शिकणे याकडे मी लक्ष देऊ शकेल याची शाश्वती कमी आहे रे. मी म्हटलं ठीक आहे सर, काही हरकत नाही. योगायोगाने ऑनलाईनच्या बदल्या चालू झाल्या. 2018मध्ये माझी बदली भिरोजाहून सुगम भागामध्ये, प्लेन भागामध्ये असणाऱ्या जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा चांदूरवाडी या गावामध्ये झाली. विद्यार्थी तिथे शिकत होते. अभिमान वाटत होता. मी इथे आल्यानंतर सगळ्यांना सांगत होतो. चांदूरवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री अवधूतजी घोडेस्वार सर यांनी सुद्धा माझं चांगल्या प्रकारे स्वागत केलं. शाळेचा पहिला दिवस उगवला. ते विद्यार्थी तिथे शिकत होते, चिखलदऱ्याला शिकत होते. शाळेचा पहिला दिवस उगवला. 25 जूनचा दिवस होता. घोडेस्वार सरांनी मला सांगितलं, सर, आपल्या शाळेची पाठ्यपुस्तकं, कारण की माझी चांदूरवाडी शाळा हा पंचायत समितीपासून केवळ फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर होती. 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर असलेली शाळा सरांच्या मदतीला फार, कारण की ऑनलाईन बदल्या झाल्या होत्या, सरांच्या मदतीला कोणीच नव्हतं. सरांनी मला सांगितलं, सर, आपले काही पाठ्यपुस्तक BRC मधून आणायचे आहे, तुम्ही कृपया आणता का? मी म्हटलं ठीक आहे सर, घेऊन येतो. चांदूर रेल्वे BRCला गेलो. चांदूर रेल्वे BRCला गेल्यानंतर पहिलं व्यक्तिमत्व मला भेटलं, विवेक राऊत सर. विवेक राऊत सर उत्कृष्ट व्यक्ती, विद्यार्थ्यांसाठी उत्तम काम करणारा व्यक्ती. आणि आमच्या धनोडी केंद्राची जबाबदारी सांभाळली. त्यांनी मला पहिलं वाक्य म्हटलं, ते वाक्य मला आजही आठवतं. सर, चांदूरवाडी गाव हे गुन्हेगारी प्रवृत्तीचं गाव आहे. इथे असलेलं आजपर्यंत
कुठेही काहीही घडलं, इव्हा ना मुंबईसारख्या शहरामध्येही काही गुन्हा घडला आणि त्याचा कॉन्टॅक्ट अमरावतीशी असला तर बरेचदा पहिले पोलीस चांदूरवाडीमध्ये येतात. कारण की 100% मजूर वर्गाचं असणार आहे हे काम. मी म्हटलं ठीक आहे सर, पाहू, आपण करू. असं ठरवलं. यात काही मोठेपण हे नव्हतं. बालरक्षक चळवळ सुरू होती. 2च वर्ष झालेली होती. पहिली कार्यशाळा अमरावतीला अटेंड केली. चिखलदऱ्यात असताना दुसरी कार्यशाळा जालन्याला झाली. जालन्याची ही कार्यशाळा अटेंड केली. तिथनं आल्यानंतर चिखलदऱ्याला जेव्हा बालरक्षकाचं काम चालू केलं, तेथील गटशिक्षण अधिकारी बोडखे साहेब यांच्या मदतीने तिथलं काम केलं. तिथून आल्यानंतर चांदूरवाडीला काम सुरू झालं. चांदूरवाडीचं पहिल्या दिवसापासूनचं काम इतकं भयंकर, कारण की अवधूतजी घोडेस्वार सर यांनी रिटायरमेंटला आलेलं व्यक्तिमत्व 2018ला आल्यानंतर 2020ला जो व्यक्ती येणाऱ्या डिसेंबरमध्ये तो व्यक्ती रिटायर्ड होत आहे. मी मुद्दाम त्या व्यक्तीचा उल्लेख यासाठी करतो कारण की रिटायर्ड होत असलेला व्यक्ती किती पोटतिडकीने काम करतो आहे हे पाहिल्यानंतर मला खूपच मनापासून बरं वाटलं. हा व्यक्ती जर 58 वर्षापर्यंत आलेला 56 वर्षाचा व्यक्ती, 2 वर्षांनी रिटायर्ड होणारा व्यक्ती जर एवढ्या पोटतिडकीने विद्यार्थ्यांसाठी काम करत आहे तर आपण का करू नये? आपण तर करायलाच पाहिजे. आणि मी ठरवलं सरांच्या मदतीने, सरांच्या सोबत सर जसं सांगतील त्या पद्धतीने काम करायचं, कोणत्या गोष्टीला नाही म्हणायचं नाही. तेवढ्यात जालन्याची कार्यशाळा झालेली होती. शाळेचा पटसंख्या कमी होती. शाळेची पटसंख्या 75. ठरवलं जास्त झाली पाहिजे, पटसंख्या वाढणे आवश्यक आहे. पटसंख्या वाढण्यासाठी मी म्हटलं आता करता काय येईल. बालरक्षक चळवळीमध्ये उतरल्यानंतर बालरक्षकासारखं काम करणं अत्यंत आवश्यक. रोज सकाळी शाळेत गेल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी जायचं, विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी प्रोत्साहित करायचं. घोडेस्वार सरांचंही सांगणं तसं होतं. एक दिवस असंच फिरत असताना गावापासनं अर्ध्या किलोमीटर अंतरावरती काही झोपड्या मला दिसल्या. झोपड्या इवाना दूर होत्या. मी म्हटलं चला, बालरक्षक आहे आपण, बालरक्षकांनी असं काम करणं अत्यंत आवश्यक आहे. एक फिरून यावं. जर विद्यार्थी असतील तर आपल्या शाळेत ॲडमिशन घेता येईल. या उद्देशाने सहज फिरत म्हणून मी त्या टेंटकडे, त्या तंबूकडे गेलो. साधे तंबू बांधलेले. बरं, गेल्यानंतर काही विद्यार्थी खेळताना दिसले. अरे म्हटलं इथे विद्यार्थी आहे, पण हे विद्यार्थी शाळेच्या वेळेत असतानाही कुठेच जात नाही आहे. मी म्हटलं ठीक आहे, आता पाहू, आपण विचारू. आणि त्याचबरोबर तिथे पालकांची भेट घेण्यासाठी गेलो. विद्यार्थ्यांना पहिले विचारलं. मराठीत असल्यामुळे मराठीतच त्यांना पहिले मी माझा प्रश्न केला, तुम्ही शाळेत जात नाही का? मुलांनी उत्तर दिलं, हम स्कूल नहीं जाते हैं. अरे म्हटले हे विद्यार्थी हिंदी सायडर असतील बहुतेक, कारण की त्यांचं हिंदीच त्याप्रमाणे. मग मी हिंदीतून संवाद साधला. म्हटलं आपको स्कूल जाना अच्छा नहीं लगता? ते मुलं शांत झाली. म्हटलं आपके पिताजी घर पे है क्या? ते म्हणाले हो आहे, है यहाँ पे. त्यांनी त्यांच्या वडिलांना बोलावलं. वडिलांशी संवाद साधला. वडिलांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, सर हम जड़ी बूटी बेचने वाले लोग हैं, हम एक जगह पे कभी ही रहते नहीं. आता जडीबुटी विकणारा प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती हा आपण सर्वजण पाहत असतो. प्रत्येक शहरामध्ये, नांदेड, उस्मानाबाद, अमरावती, जालना, नगर, बीड, कोणताही जिल्हा असो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जडीबुटी विकणाऱ्या व्यक्तींचे तंबू ठोकून
15 दिवस 1 महिन्याचे वास्तव्य असते. आणि त्याचप्रमाणे हे वास्तव्य करणारे कुटुंब त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, सर हम एक जगह पे रहते नहीं, इस वजह से बच्चों को पढ़ा नहीं सकते. मैं मतलब आपको पढ़ा नहीं सकते ये आपकी बात है, लेकिन आपको कभी ना कभी एक जगह पे रहना जरूरी है, क्योंकि आज की जो जनरेशन है, आज की जो व्यवस्था है, उसमें बच्चों को पढ़ना बहुत जरूरी है. खूप वेळा समजावून सांगितलं. पालक आपले आपलेच कारण सांगत होते. मी म्हटलं ठीक आहे. मी त्यांना शेवटी नमस्कार केला आणि त्यांना म्हटलं, आपकी अगर इच्छा होगी तो मैं इन बच्चों को मेरे स्कूल में दाखिल करूंगा. अगर आपने अपनी इच्छा दर्शाई तो आप जरूर कल मेरी मुलाकात करने के लिए स्कूल में आइए, नहीं तो मुझे कोई भी मैसेज कीजिए, किसी के हाथ से मैसेज भेजिए, मैं यहाँ पे फिर से आऊँगा. दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो. शाळेत गेल्यानंतर शाळा सुरू झाली, परिपाठ सुरू झाला. परिपाठ संपला. 12, 12:30, 1 वाजले. एकही पालक कोणी आला नाही. मी म्हटलं आता हे पालक बहुतेक येण्याच्या मूडमध्ये दिसत नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यांच्याच त्या तंबूच्या ठिकाणी गेलो, त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी. दूसरे दिवशी त्यांनी नवीनच मुद्दा सांगितला, सर हमारे पास ये बच्चों को हमने स्कूल में डाला, तब भी हमारे पास में इनके कोई भी कागज पत्र नहीं है. आता मी त्यांना म्हटलं, आपके पास अगर कागज पत्र नहीं है तो किसने आपको बताया कि बच्चों का एडमिशन करने के लिए, उनको पढ़ाने के लिए कागज पत्रों की जरूरत है. तो त्यांनी नेहमीप्रमाणे टिपिकल असलेल्या पालकांसारखा उत्तर दिलं, फिर बच्चे पढ़ेंगे कैसे, बिना कागज पत्रों के उनका एडमिशन कैसे होगा. मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं, मैं आपके बच्चों का एडमिशन करूंगा और मैं आपके बच्चों को पढ़ाऊंगा, सिर्फ आप स्कूल में भेजने के लिए तैयार है क्या. त्यांचा मला 50% होकार असल्याचं चेहऱ्यावरून लक्षात आलं. मी म्हटलं आता इथे पाणी मुरू शकतं, विद्यार्थी शिकू शकतो, आपला प्रयत्न सोडायचा नाही. आपण कुदळी मारलेली आहे, पाणी एक दिवस लागणार म्हणजे लागणार. ह्या पाणी लागणेपर्यंत आपल्याला खोदायचं आहे म्हणजे खोदायचं आहे. एक दिवस आपल्याला जरूर पाणी लागेल, आपण प्रयत्न करत राहू. आणि काय आश्चर्य, 3 दिवस 4 दिवस सतत गेल्यानंतर त्यांना पालकांना असं वाटलं की हा शिक्षक परत परत आपल्या इथे येतोच आहे, याला आपण एकदाच आपल्या शाळेत विद्यार्थ्याला टाकून देऊ आणि पाहू हे शिकवतात का. शेवटच्या दिवशी जेव्हा त्यांना मी विचारलं तेव्हा त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितलं, सर हमारी भी इच्छा है इनको पढ़ाने की, हम अभी घूम घूम के थक चुके हैं, अभी हमें भी लगता है कि एक जगह पे हम रुक जाए. मतलब ये बहुत अच्छी बात है, मैं पढ़ाने के लिए तैयार हूँ, मैं एडमिशन करने के लिए तैयार हूँ, हमारे मुख्याध्यापक आपके बच्चों का एडमिशन करने के लिए तैयार है. तेही तयार झाले. आता विद्यार्थ्याला सर्वात पहिला विद्यार्थी दीपक केसर सिंग चित्तोडिया. दीपक केसर सिंग चित्तोडिया हा विद्यार्थी शाळेत दाखल येण्यास तयार झाला. त्याची बहीण होती आरती दीपक सिंग चित्तोडिया आणि तिसरी बहीण होती प्रिया दीपक सिंग चित्तोडिया. तीनही विद्यार्थ्यांची शाळेत ॲडमिशन केली. मुख्याध्यापकांना सांगितलं, सर ॲडमिशन आपल्याला करायची आहे. सरही तयार झाले. पटसंख्या वाढवणे हा एक उद्देश होताच, पण त्याचबरोबर बालरक्षक म्हणून काहीतरी पुढाकार घेणे हाही एक उद्देश होता. मुलांची ॲडमिशन सुरू झाली. मुलांची ॲडमिशन झाली. मुलं शाळेत येऊ लागले.
सरांनी गणवेशाची व्यवस्था केली, कारण की त्या विद्यार्थ्यांची नवीन ॲडमिशन होती. शासनाकडून मिळत असलेल्या गणवेशाचे पैसे पहिले येऊन चुकलेले होते. या विद्यार्थ्यांना गणवेश द्यायचा कसा, कारण की हे नवीन विद्यार्थी, यांचे पैसे आणणार कोण? सर म्हणाले मी माझ्या भरोशावरती यांचे पैसे देतो आणि आपण यांना गणवेश देऊ. मी म्हटलं सर तुम्ही एकटे करू नका, आपण सर्व शिक्षकांना एकत्र घेऊन करू. सुरुवातीपासूनच सर्व शिक्षकांना एकत्र घेतलं. वडदकर मॅडम, चित्रा बनसोड मॅडम, घोडेस्वार सर आणि मी, आम्ही चारही जण एकजुटीने काम करण्यास सुरुवात केली. शाळेत बालरक्षक या संकल्पनेतून मी विद्यार्थी आणण्यासाठी प्रेरित होतो, विद्यार्थ्यांना आणण्यासाठी तयारच होतो. दीपकची ॲडमिशन झाली, वर्गामध्ये वयानुरूप विद्यार्थ्यांना दाखल केलं. दीपक त्यावेळेस 5व्या वर्गात दाखल झाला. त्याची लहान बहीण आरती ही 3ऱ्या वर्गात दाखल झाली आणि प्रिया ही 2ऱ्या वर्गात दाखल झाली. वयानुरूप तिघांनाही दाखल केलं. दीपक खूपच चंट बुद्धी, खूपच हुशार असलेला मुलगा. त्या मुलाची शिकण्याची गाढ प्रवृत्ती पाहून मलाही असं वाटायचं की हा विद्यार्थी नक्कीच, आजही मला असं वाटतं, आजही तो विद्यार्थी माझ्या शाळेमध्ये इयत्ता 7वीमध्ये शिकत आहे. आजही असं वाटतं की हा विद्यार्थी नक्कीच पुढे काहीतरी करेल, कारण की याची जी पुढची स्टोरी आहे जी मी तुम्हाला सांगतोय ती ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच वाटेल. दीपकचं शिक्षण चालू झालं. दीपक कमी वेळामध्येच वाचन करायला लागला. आरतीसुद्धा वाचन करायला लागली. प्रत्येक वर्गाचे शिक्षक त्यांच्यावरती मेहनत घेत होते, इतरही विद्यार्थ्यांवरती मेहनत घेत होते. दीपक हळूहळू मुख्य प्रवाहामध्ये येत असताना थोडा त्रास जरी होत असला तरी तो त्रास सहन करून आपण शिकावं या उद्देशाने हळूहळू एकत्रितपणे शिकू लागला. 2018-19चे वर्ष संपले. 2018-19च्या वर्षामध्ये हे सर्व विद्यार्थी शाळेमध्ये विविध उपक्रमात भाग घेण्यास तयार झाले. पोळा असो, 26 जानेवारीचा डान्स असो, गणेश उत्सव, आनंद मेळावा यासारखे विविध उपक्रम, विज्ञान प्रदर्शनी, हे सगळ्यामध्ये ते भाग घेऊ लागले. 2019-20चे सत्र सुरू झाले. दीपक पहिल्या दिवसापासूनच शाळेत चांगल्या प्रकारे काम शिकण्यास तयार झाला. आरतीसुद्धा शिकायला सुरुवात झाली. काही दिवसानंतर दीपकने मला सांगितलं, सर आरती को कुछ दिन के लिए तमिलनाडु में जाना है, पिताजी के साथ में वो जा रही है. मी म्हटलं हे कसं काय होईल रे बाबा, आणि आरती परत येईल कधी? ते म्हणाले, सर आरती जेव्हा पालक परत येतील तेव्हा ती परत येईल. तत्पूर्वी मी आपल्याला सांगायचं विसरून गेलो, विद्यार्थी हे शाळेत आल्यानंतर यांची सगळ्यात मोठी अडचण जी होती ती कागदपत्रांची. यांच्याकडे आधार कार्ड नव्हतं. कोणत्याही प्रकारचं आधार कार्ड नसताना याला शाळेत दाखल केलं. मुख्याध्यापकांनी सांगितलं की ऑनलाईनवरती जेव्हा या मुलांचं नाव चढवायचं आहे तेव्हा आधार कार्ड नंबर आवश्यक आहे. म्हटलं यांचा आधार कार्ड काढणे आवश्यक आहे. आता सेतू केंद्रामध्ये भेट घेतली. सेतू केंद्रामध्ये सांगितलं, तिथे विचारणा केली, यांचा आधार कार्ड काढायचं आहे, काय काय कागदपत्र लागतील. त्यांनी सांगितलं जे जे कागदपत्र लागतात ते सर्व त्यांनी लिस्ट दिली. मी म्हटलं ठीक आहे, करू प्रयत्न. त्यांच्या पालकांकडे भेट घेतली. पालकांना विचारलं, या विद्यार्थ्यांना, तुमच्या विद्यार्थ्यांना मी शाळेत घेतलेलं आहे, दाखल झालेले आहे, ऑनलाईनवरती यांना घ्यायचं आहे. ऑनलाईनवरती जेव्हा दिसतील तेव्हा हे मुलं शाळेत आहे हे दिसून पडेल, त्यामुळे यांचा आधार कार्ड काढणे आवश्यक आहे. मी म्हटलं तुमच्याकडे यांचा सर्वात पहिले जन्माचा दाखला आहे का? त्यांनी सांगितलं नाही सर. सिर्फ बोले डॉक्टर ने लिखी हुई एक चिट्ठी है, त्याच्यावरती शिक्का होता. 40गावला त्या मुलाचा जन्म झालेला होता. महाराष्ट्रातील 40गाव. 40गावला जन्म झालेल्या त्या विद्यार्थ्याचा
त्यांच्या जन्माच्या तारखेवरती असलेला शिक्का, तो कागद घेतला, शाळेत दाखल असलेल्या विद्यार्थ्याचं आमच्या मुख्याध्यापकांचं बोनोफाईड सर्टिफिकेट घेतलं शाळेत शिकत असल्याबाबत, हे कुटुंब आमच्या गावामध्ये शिकत आहे किंवा ह्या गावामध्ये आमचे मुलं शिकण्यास तयार आहेत, अशा प्रकारचं सरपंच आदरणीय श्री लियाकतजी शहा यांच्याकडून लिहून घेतलं. तीनही कागदपत्र जोडले. पालकांचं आधार कार्ड होतं, पालकांच्या आधार कार्डाची झेरॉक्स जोडली. सेतू केंद्रामध्ये गेलो. सेतू केंद्रामध्ये सर्व शहानिशा करून त्यांना सांगितलं, सर असं असं आहे, एवढे कागदपत्र आहे, या विद्यार्थ्यांना शाळेत ॲडमिशन करायचं आहे, ऑनलाईनवरती चढवायचं आहे, तुम्ही कृपया सहकार्य करा. सेतू केंद्रामध्येही लोक माणुसकीला जपणारी असतात, याचं दर्शन मला झालं. आणि त्यांनी मला सहकार्य करून या तीनही विद्यार्थ्याचं आधार कार्ड साठी लागणारी पूर्ण प्रक्रिया केली. दुसरं सेशन जेव्हा चालू झालं 19-20चं सेशन, त्यावेळेस या विद्यार्थ्यांचा आधार कार्ड नंबर आला. आज त्या विद्यार्थ्यांजवळ आधार कार्ड आहे. बऱ्याचदा बालरक्षक मला विचारत असतात, बऱ्याचदा आपल्या ग्रुपवरती चर्चा होते की असे असे प्रॉब्लेम आहे. हे सगळे प्रॉब्लेम जेव्हा आपले बालरक्षक एकमेकाला सांगतात तेव्हाच एकमेकाच्या समस्या दूर होत असतात. हीच एक समस्या बऱ्याच जणांची असते, ती आता यावरून दूर होऊ शकेल असं मला वाटतं. दीपक 19-20च्या सत्रामध्ये शिकायला लागला, आरती शिकायला लागली, प्रिया शिकायला लागली. परंतु काही कारणास्तव पालकांसोबत आरती काही कालावधीसाठी शाळेतून निघून गेली. दीपकला परत मी विचारलं, यावर्षी सुद्धा तुझ्या कुटुंबातले तिथे कोणी नवीन आलेले विद्यार्थी आहे का? तो म्हणाला, हो सर आहे. मी म्हटलं ठीक आहे. पुन्हा 19-20च्या सत्रामध्ये त्याच जडीबुटी विक्रेत्यांच्या कुटुंबामध्ये परत त्यांचे भाऊबंद आलेल्या कुटुंबात पुन्हा भेट दिली. दुसऱ्या वर्षी 4 मुली परत शाळेमध्ये दाखल होण्यासाठी तयार झाल्या आणि 4ही मुली आजही शाळेत शिकत आहेत. कोरोनाचा लॉकडाऊनचा काळ आहे, पण तरीही त्या मुलींचे शाळेत नाव दाखल आहे. अधूनमधून आजही जेव्हा मी त्या शाळेमध्ये आमच्या शाळेत जातो, त्या कुटुंबाची भेट घेतो, मुली तिथे अजूनही आहेत, अजूनही कुठे गेलेल्या नाही. पूनम, स्वीटी आणि सीता आणि रिया ह्या 4ही मुली शाळेत आज दाखल आहे. 19-20च्या सत्रामध्ये शाळाबाह्य असणारा हा विद्यार्थी कितीही पुढे जातो हे आपल्याला दिसून पडेल. दीपकनी 19-20च्या सत्रामध्ये क्रीडा स्पर्धा झाल्या. क्रीडा स्पर्धांमध्ये एवढं भरघोस यश मिळवलं की आमच्या शाळेला दीपकच्या मुळे, कारण की एकटा विद्यार्थी काही करू शकत नाही, पण वैयक्तिक खेळामध्ये त्यांनी जे भरघोस यश मिळवलं, या दीपकमुळे आणि इतर विद्यार्थ्यांच्या सहकारी वृत्तीमुळे 19-20च्या सत्रामध्ये आमच्या शाळेला माध्यमिक चॅम्पियनशिप तालुका स्तरावरती मिळालं. तालुका स्तरावरती माध्यमिक चॅम्पियनशिप मिळालं. त्याचबरोबर जनरल चॅम्पियनशिप सुद्धा आमच्या शाळेला मिळालं. ज्या शाळेने बीट स्तरावरती का केंद्र स्तरावरतीही कधी पुरस्कार मिळवला नव्हता, घोडेस्वार सर खूप अभिमानाने आजही सांगतात, ज्या शाळेने केंद्र स्तरावरतीही काही पुरस्कार मिळवला नव्हता, त्या शाळेला तालुका स्तरावरती माध्यमिक चॅम्पियनशिप आणि जनरल चॅम्पियनशिप प्राप्त झाली. यात आमच्या केंद्राचे केंद्रप्रमुख घटिनकर सर सुद्धा सहभागी होते. आमच्या पंचायत समितीचे आदरणीय गटशिक्षण अधिकारी शिंगणापुरे साहेब आता आहेत. त्या तत्पूर्वी दाभाळे साहेब होते, त्यांनी सुद्धा सहकार्य केले. ह्या विद्यार्थ्यांचं यश एकामागे एक केवळ हा एकाच विद्यार्थ्यामुळे नाही, तर इतरही विद्यार्थी शिकत होते आणि या सगळ्यांचं यश चालू होतं. पुढे याच दीपकनी विचार आला, आमचे विवेक राऊत सर यांनी विचार मांडला की आपण एक नाटक राज्यस्तरावरती सादर करणार आहोत, तर तुमच्या शाळेतर्फे एक नाटकामध्ये सादरीकरण होऊ शकतं का? मी म्हटलं ठीक आहे, होऊ शकतं सर.
मी प्रयत्न करतो. आमच्या शाळेतल्या सहकारी शिक्षिका वडतकर मॅडम आणि मी दोघांनी मेहनत घ्यायला सुरुवात केली. नाटकाचं नाव होतं बाल पाचवट बालमनाचा. राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेमध्ये पहिल्यांदा हे विद्यार्थी झळकणार होते. चांदुरवाडीचे विद्यार्थी, गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये असलेल्या गावातील मजूर वर्ग, 100% मजूर वर्ग असणारं गाव, आणि तेथील विद्यार्थी राज्यस्तरावरती नाट्य स्पर्धेमध्ये सहभागी होणार. एक अभिमानाची गोष्ट, सगळ्या गावकऱ्यांना खूप अभिमानाची गोष्ट वाटत होती. लहान लहान असणारे सुमित, दुसऱ्या वर्गातला शिकणारा, त्याला सुद्धा मी त्या नाटकामध्ये घेतलं. दीपकला शिक्षकाचा रोल दिला. हा दीपक एकेकाळी शाळाबाह्य असणारा विद्यार्थी प्रिया विद्यार्थिनी झाली. आणि ह्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत सुद्धा अमरावती शहरामध्ये संगीत सूर्य भोसले सभागृहामध्ये सर्वांसमक्ष राज्यस्तरावरती असलेल्या परीक्षकांच्या समोर नाटकाचे सादरीकरण केले. छाती गर्वाने पुढे येत होती. खूप गर्व वाटत होता, अभिमान वाटायचा. विद्यार्थी हे काही एकटं माझं आहे असं नाही, मी करतो आहे. पण करत असताना, हे सगळं करत असताना विद्यार्थी एवढं करतो आहे, मला खूपच अभिमान वाटत होता. आणि अजून प्रेरणा मिळायची की अजून आपण काहीतरी केलं पाहिजे. बालनाट्य स्पर्धेमध्ये हे विद्यार्थी सादर झाले. या सर्व विद्यार्थ्यांना स्वतः आम्ही खर्च करून, मुख्याध्यापकांनी, इतर शिक्षकांनी सहकारी वृत्ती दाखवून जाण्या येण्याची व्यवस्था केली. त्याचबरोबर माझ्या घरी त्या दिवशीचे 2 दिवसाची राहण्याची व्यवस्था त्यांची इथे माझ्याच घरी होती. जवळजवळ असलेले 24 विद्यार्थी माझ्या घरी राहिले. 2 दिवस विद्यार्थी होते. त्या दिवशी ते विद्यार्थी राहिल्यानंतर त्यांना घरातील सर्व व्यक्तींचा परिचय झाला. आजही ऑनलाईनमध्ये जेव्हा मी व्हॉट्सअपवरती ऑनलाईन क्लासेस घेण्यासंदर्भात जेव्हा विद्यार्थ्यांना कॉल करतो, तर बऱ्याचदा विद्यार्थी मला विचारतात, सर मॅडम कैसी है? कारण की मुस्लिम आणि हिंदू समाजाचे लोक आमच्या शाळेमध्ये आहेत. सर्व विद्यार्थी आहेत, दोन्ही मिश्रित असल्यामुळे. विद्यार्थी विचारतात, सर माझ्या मुलाचा अर्जुन कैसा है, मॅडम कैसी है? ऑनलाईन क्लासेस होतात. म्हणजे एवढा परिचय आमचा सगळा त्यांच्यासोबत झाला. बालरक्षक चळवळ यामुळेच ही सर्व करण्याची प्रेरणा मला मिळाली, हे नक्कीच कुठेही मी याला नकारू शकत नाही. कारण बालरक्षक चळवळ म्हटली की सगळं एकत्रित आलं. आता हा जो प्रवास आहे, हा सगळा प्रवास माझा एकट्याचा झाला. पण याच्यासोबतच आमच्या विदर्भामध्ये इतर जिल्ह्यातही सर्व शिक्षक, सर्व बालरक्षक एकत्र येऊन काम करत आहे. विनोद राठोड सर, अकोल्याचे तुलसीदास खिरोडकर सर, नागपूरचे प्रसेनजीत गायकवाड सर, मनोज दादा, धीरज जवळकार सर, उमेश आडे सर, आम्ही सर्वांनी काम करायला आपापल्या स्तरावरती सुरुवात केली. बालरक्षक चळवळ व्यापक स्वरूपात पोहोचली पाहिजे. जास्तीत जास्त शिक्षक याच्याशी जुळले पाहिजे. शिक्षकांसोबत इतर व्यक्तीही जुळल्या पाहिजे. इतर क्षेत्रातील विद्यार्थी लोक जुळले पाहिजे. आणि बालरक्षक चळवळ ही यशस्वीरित्या पूर्ण झाली पाहिजे. आणि एक दिवस संपूर्ण महाराष्ट्र शाळाबाह्य मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे. या उद्देशाने आमची सगळी बालरक्षक टीम हे काम करत आहे. यामध्ये दीपक चांदुरे सर यांचंही वेगवेगळ्या वेळी आम्हाला मार्गदर्शन लागतं. या मार्गदर्शनामध्ये
आम्ही आपलं आपलं काम करत असतो. यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही चोहट्टा बाजार इथे सुद्धा, जिथे ॲट ए टाइम 800 विटभट्ट्या आहेत आणि त्या 800 विटभट्ट्यामध्ये काम करणारे पालक, आपण अंदाज लावू शकता चोहट्टा बाजारला असलेल्या एवढ्या विटभट्ट्यांच्या ठिकाणी पालक जेव्हा जातात तेव्हा त्यांच्यासोबत किती प्रमाणात विद्यार्थी जात असतील. आणि मग अशी विद्यार्थी जेव्हा शाळेत दाखल होतात तेव्हा शाळेचा वाढणारा पट सुद्धा वाढतो आणि एक मनामध्ये शाश्वती असते आणि आनंद असतो की मी जीवनाचं सार्थक केलं. या शाळाबाह्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना मी शाळेच्या मुख्य प्रवाहात आणलं. शांत झोप लागते हो. काम केल्यानंतर शांत शांत झोप लागते. माझी बायको आजही म्हणते, तुम्ही पडल्याबरोबर कशी काय झोपता. मी म्हटलं, अरे मला झोप लागते. आम्ही बालरक्षक आमच्या तऱ्हेने काम करतो. यातूनच बालरक्षक चळवळीला एक उपक्रम नवीन तयार झाला. सर्व तळागाळातील लोक, व्यक्ती, सर्व क्षेत्रातील लोक आम्हाला मिळाले पाहिजे. त्यांनी सुद्धा झालं पाहिजे. यासाठी आम्ही एक उपक्रम तयार केला, सेव बचपन. सेव बचपन हा उपक्रम जेव्हा तयार झाला, कोणालाही काहीही माहीत नव्हतं. पावसाळ्याचे दिवस होते. पावसाळ्याच्या दिवसामध्ये सेव बचपन हा उपक्रम आमचा सुरू झाला. विनोद दादांनी ठरवलं, सचिन आपण अशा अशा पद्धतीने काम करू, तळागाळापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. बालरक्षक चळवळ आपल्याला व्यापक करायची आहे. तुलसीदास खिरोडकर सर आहे. मी म्हटलं ठीक आहे. धीरज जवळकर सर आहे. मी म्हटलं ठीक आहे, आपण करू. आणि सेव बचपन या नावाच्या अनुषंगाने, या उपक्रमाच्या अनुषंगाने आम्ही सर्वप्रथम अमरावतीतील प्रकाशक असणारे श्री सचिन सुरडकर सर, या सचिन सुरडकर सरांची भेट घेतली. यांच्या मिसेस अमरावतीच्या आर्किटेक्ट कॉलेजमध्ये लेक्चरर होत्या. आम्ही ठरवलं, तरुण रक्त जेव्हा एखाद्या कामाच्या तयारीला लागतं तेव्हा त्या कामाला मिळणारं यश हे 100% असतं म्हणजे असतंच. आणि त्यामुळेच आम्ही म्हटलं चला आपला आता उद्देश सफल होईल. आणि आम्ही आर्किटेक्ट कॉलेजमध्ये स्वतः सचिन सुरडकर सरांच्या मदतीने एक कार्यशाळा घेतली. बऱ्याच जणांचे त्यावरती काही आक्षेपही झाले, हे स्वतः शहाणपणा काय करत आहे. मी म्हटलं हे नाही, आम्ही म्हटलं हे करायचं आहे, करत आहे, जाऊ द्या आपण करू. पण कुठेतरी लोक जेव्हा नाव ठेवतात तेव्हा त्यांना मनातूनही वाटत असतं की नाही हे करत आहे, हे चांगलं आहे. आम्ही ॲट ए टाइम जवळजवळ 500 विद्यार्थ्यांना, आर्किटेक्ट कॉलेजातील 500 विद्यार्थ्यांना या बालरक्षक चळवळीमध्ये एकत्रित केलं आणि त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांना सांगितलं या बालरक्षक चळवळीमध्ये उतरवणं आपल्याला का बरं आवश्यक आहे. सचिन सुरळकर सर, विनोद दादा, मी, आम्ही, धीरज जवळकर सर, उमेश आळे सर, आम्ही सर्वांनी ती कार्यशाळा घेतली आणि कार्यशाळा यशस्वी झाली. सर्व विद्यार्थ्यांनी, शाळेत शिकणाऱ्या, कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आम्हाला ग्वाही दिली की आम्हाला जिथे कुठे बालरक्षक शाळाबाह्य मुलं दिसतील आम्ही नक्कीच जवळच्या शाळेमध्ये त्यांना दाखल करू. अशा याच्यातच आमचं सेव बचपनमध्येच काम चालू होतं. काम चालू असतानाच एक दिवस तुलसीदास खिरोडकर सरांचा फोन आला, सर आपल्याला अकोला जिल्ह्यातही काम करायचं आहे. म्हटलं अमरावती आपलं कार्यक्षेत्र आहे, अमरावतीलाच पकडून ठेवल्यापेक्षा अकोल्यातही जाण्यात काय हरकत आहे. शेवटी महाराष्ट्र शाळा मुक्त करायचा आहे, शाळाबाह्य मुक्त करायचं आहे. शाळाबाह्य मुक्त जर महाराष्ट्र करायचा आहे तर एका ठिकाणावरच्या बालरक्षकांनी दुसऱ्या ठिकाणावरच्या बालरक्षकाला मदत करणे आणि त्याच्यासोबत सहकार्य वृत्तीने काम करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही एक दिवस बालरक्षक
चळवळीच्या संदर्भातच एक दिवस अकोल्याला भेटण्याचे ठरवले. पावसाचेच दिवस होते. मी त्यावेळेस राळेगाव या गावी होतो. महालक्ष्म्या होत्या. महालक्ष्म्या उठल्या. विनोददादाचा फोन आला, या दिवशी कार्यशाळा आहे, आपल्याला मीटिंग आहे, तिथे जायचं आहे. मी म्हटलं ठीक आहे दादा येतो. विचारलं तू कुठे आहे? मी म्हटलं मी राळेगावला आहे. ते म्हणाले तू राळेगावला आहे? राळेगाव अमरावतीपासून 145 आहे. अमरावतीपासून अकोला 90 किलोमीटर 96 किलोमीटर आहे. तू पोहोचशील कसा? मी म्हटलं मी पोहोचतो, तुम्ही तयार राहा, तुम्ही अमरावतीहून जा. हा मी मोठेपणा सांगत नाही, प्रत्यक्ष घडलेली घटना आहे. आणि हे सगळं चिखलदऱ्यांनी दिलेली माझी देण आहे असं समजायला काही हरकत नाही. मी म्हटलं मी पोहोचतो, मी 12 वाजेपर्यंत अकोल्याला पोहोचतो. राळेगावहून मी अकोल्याला येतो. ते म्हणाले तू येशील? मी म्हटलं मी येतो, तुम्ही तयार राहा, तुम्ही यवतमाळहून अकोल्याला जा, मी अकोल्याला पोहोचतो. सकाळी मी तिथनं निघालो, राळेगावहून 2 व्हीलरनीच निघालो, अमरावतीला आलो. अमरावतीहून फॅमिली अमरावतीला सोडून अमरावतीहून अकोल्याला गेलो. अकोल्याला गेल्यानंतर जवळजवळ 12:10 झालेली होती. कार्यशाळापेक्षा मीटिंग आमची ठरलेली होती. मीटिंग अटेंड करणे अत्यंत आवश्यक होतं, कारण की बालरक्षक चळवळ व्यापक करायची होती. आपण जर थकून गेलो, या वयामध्येच जर आपण थकून गेलो, तर आपण बालरक्षक काय कामाचे? बालरक्षक ज्या वेळेस आपल्या रक्तामध्ये भिनून जातो, त्यावेळेस बालरक्षकाने कुठेही न थांबता काम करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि याच उद्देशाने मी बाईकने अकोल्याला पोहोचलो. गेल्याबरोबर तर पहिले तुलसीदास खिरोडकर सरांनी मला नमनच केलं, तुम्ही कमाल आहे इथे आले. मी म्हटलं नाही दादा, आम्हाला यायचं आहे तर आलो बा, काय आहे ते भगवंताला. तिथे मला एक नवीन व्यक्तिमत्व भेटलं तुळशीदास खिरोडकरांसोबत. चिमनकर सर, पत्रकार. आता म्हटलं पत्रकारांना एकत्रित घेऊन जर चळवळ पुढे न्यायची आहे तर मग ते एकदम बेस्ट, कारण की पत्रकारिता सारखी कुठे प्रचार असलेलं किंवा लोकांपर्यंत पोहोचणारं माध्यमच नाही. मी म्हटलं चांगलं आहे. चिमनकर सरांच्या सोबत आम्ही त्या दिवशी जवळजवळ तुळशीदास खिरोडकर सर, विनोद दादा, मी, उमेश आळे सर, तर आम्ही सर्वांनी काम केलं. आणि त्या दिवशी अकोला रेल्वे स्टेशनला भेट दिली. अकोला रेल्वे स्टेशनला भेट दिल्यानंतर तेथील विद्यार्थ्यांसोबत, तेथील पालकांसोबत संवाद साधला आणि खिरोडकर सरांना सांगितलं आता तुमची इथली जबाबदारी तुमची आहे. त्यांनी तिथे काम चालू केलं. शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी बालरक्षक चळवळ किती व्यापक स्वरूपात चालू आहे आणि याची व्याप्ती वाढत असताना बालरक्षकांसंदर्भात असलेल्या सर्व शिक्षकांनी, व्यक्तींनी एकत्रितपणे शाळाबाह्य मुलांना कसं शाळेच्या मुख्य प्रवाहात आणता येईल याबद्दल खूप खूप कार्य चालू आहे आणि सगळे बालरक्षक करत आहे. सांगायसाठी खूप सारं आहे. आता काय सांगावं, किती सांगावं हे मलाही कळत नाही. परंतु हे सगळं करत असताना बालरक्षक चळवळ ही खूप व्यापक स्वरूपात सुरू आहे. आणि बालरक्षक महाराष्ट्र या फेसबुक पेजद्वारे सर्व बालरक्षक तळागाळातील सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचत आहे. ही बालरक्षक चळवळ एक दिवस नक्कीच यशस्वी होईल. शिर्डीमध्ये असलेला विद्यार्थी आम्ही अमरावतीतील बालरक्षकांनी शिर्डीतील नवनाथ सूर्यवंशी सर यांच्या फोनद्वारे विद्यार्थ्याला
यांच्या शाळेमध्ये दाखल केलं. आज तो विद्यार्थी शिर्डीला सुनीताताई इंगळे यांच्या शाळेत शिक्षण घेत आहे. आज सर्व आमचे बालरक्षक काम करीत आहेत आणि हे काम करीत असताना सर्व बालरक्षकांना एक दिवस नक्कीच यश येईल, यात काहीही शंका नाही. आमचं सर्व बालरक्षकांचं फळ एक दिवस पणाला येईल. बालरक्षक चळवळ यशस्वी होईल आणि बालरक्षक चळवळ यशस्वी होत असताना यामध्ये सहकार्य करणारे आदरणीय जगदीशजी कुळे सर, भरत काळे सर, तानाजी डवरे सर यांचे सुद्धा मी अत्यंत आभार मानतो, कारण की यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं बालरक्षक चळवळीचं काम आम्ही पुढे नेतो आहे. हे सगळे असताना सर्व बालरक्षक एकजुटीने नक्कीच यश संपादन करतील आणि बालरक्षक एक दिवस संपूर्ण महाराष्ट्र, बाह्य मुक्त महाराष्ट्र निर्माण करेल आणि सर्व महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी एक दिवस शाळेमध्ये प्रवेश घेतील, शाळेत येतील, शिकतील, टिकतील आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येईल, यात मला 100% खात्री आहे. आणि सर्व बालरक्षकांचं यात सहकार्य आहे आणि सर्व बालरक्षक महाराष्ट्र या पेजद्वारे एकत्र येऊन आपले काम पूर्णत्वास नेईल याची मला शाश्वती आहे. एवढं बोलून मी माझे शब्द संपवतो. आपण सर्वजण मला ऐकायसाठी एक तास थांबलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. मनापासून धन्यवाद.